हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आपण गेल्या याच्यामध्ये आय थिंक 5 ते 6 क्वेश्चन्स आपण 5 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले होते कॉम्प्लेक्स नंबरवर. तर आजचा 6वा क्वेश्चन आहे जे की फाइंडिंग द रूट्स आहेत. ठीक आहे. तर एक पर्टिक्युलर इक्वेशन दिलेला असतो. तर त्याच्यावरून तुम्हाला रूट्स फाइंड आउट करायचे राहतात कॉम्प्लेक्स नंबरच्या. ओके. बट इथं यूज आहे त्या 3 कन्सेप्ट आहेत. फर्स्ट तुम्हाला पहिले पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल ते दिलेलं इक्वेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट डिमोवियस जनरल फॉर्म लिहावा लागेल. त्याच्यानंतर डिमोवियस थेरम अप्लाय करून तुम्ही इझिली काय करू शकता, रूट्स फाइंड आउट करू शकता. तर त्याच्याच बेसिसवर एक क्वेश्चन मी घेतलेला आहे, दॅट इज सॉल्व द इक्वेशन एक्स टू द पॉवर 6 मायनस आय इक्वल्स टू 0. तर हा पीवायक्यू मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ओके. पीवायक्यू मध्ये आलेला क्वेश्चन दॅट इज समर 2022. ओके. समर 2022 मध्ये आलेला क्वेश्चन एकदम बेसिक बेसिक क्वेश्चन जे की रिलेटेड विथ फाइंडिंग द रूट्स राहणार आहेत. तर तुम्ही व्यवस्थित हा सोल्युशन बघून घ्यायचा आहे. तर पहिले काय करायचं मित्रांनो, फर्स्टली लेट किंवा इक्वेशन यूज करा एक्स टू द पॉवर 6 मायनस आय इक्वल्स टू 0. म्हणजे काय लिहू शकतो मी, एक्स टू द पॉवर 6 इक्वल्स टू आय म्हणजे एक्स इक्वल्स टू आय टू द पॉवर 1/6. आय टू द पॉवर 1/6 म्हणजे आता पॉवर कशामध्ये रे, फ्रॅक्शन मध्ये. पॉवर कशामध्ये राहणार, फ्रॅक्शन मध्ये राहणार आहे. ठीक आहे. तर ह्यासाठी फर्स्टली फर्स्टली नाव वी कॅन राईट I equals to R in bracket cos theta plus I sin theta. बरोबर का रे? हा कोणता फॉर्म झाला, पोलार फॉर्म झाला. कोणता फॉर्म झाला, पोलार फॉर्म झालेला आहे. कारण की ह्याचं जे व्हॅल्यू आहे 0 प्लस आय च्या फॉर्मॅट मध्ये आहे. म्हणजे हे कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिलेलं आहे किंवा फॉर्म मध्ये दिलेलं आहे, कार्टेशियन. तर त्याला मी पोलार फॉर्म मध्ये पण लिहू शकतो, दॅट इज आर कॉस थिटा प्लस आय साइन थिटा. तर इथं बघा, वेअर आर इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि ह्याला आपण काय म्हणतो, मॉड्युलस म्हणतो. काय म्हणतो याला, मॉड्युलस म्हणतो. ओके. हिअर ह्याच्यामधून बघितलं तर एक्स ची किंमत 0, वाय ची किंमत 1 येईल. बरोबर का रे? एक्स ची किंमत म्हणजे रिअल पार्ट 0 राहील. इमॅजिनरी पार्टचं वाय व्हेरिएबल जे आहे तर त्याची किंमत 1 राहणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे आय इंटू 1 म्हणजे काय नाही म्हणलं तर आपण 1 युनिट. युनिटी काय करू शकतो, एक पर्टिक्युलर युनिट म्हणजे इमॅजिनरी युनिट सोबत मी मल्टिप्लाय करून घेणार आहे. कसं काय, कारण की कंपॅरिझन करताना मला एक्स ची किंमत 0 भेटतो आणि वाय ची किंमत 1 भेटतो. ओके. चलो. तर अंडर रूट ऑफ 0 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर याची किंमत किती येईल रे, 1. बरोबर ना? याची किंमत किती येणार, 1 येणार आहे. ओके. त्याची किंमत किती येईल, 1 येईल. तर याला आपण मॉड्युलस म्हणतो. आणि मॉड्युलसची किंमत कसं फाइंड आउट करायचं, अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये फाइंड आउट. म्हणजे ह्याच्यामधून मला काय भेटला, आर ची किंमत किती भेटली, 1 भेटलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थिटा टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स राहते. बरोबर का, टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स. आणि थिटाला आपण काय म्हणतो, आर्ग्युमेंट म्हणतो, और त्याला अँप्लिट्यूड म्हणतो. आर्ग्युमेंट किंवा अँप्लिट्यूड म्हणतो. तर टॅन इनवर्स ऑफ 1 डिवायडेड बाय 0. 1/0 म्हणजे काय, इन्फिनिटी राहतो. आणि टॅन इन्फिनिटीची किंमत रेडियन मध्ये किती येईल, π/2 व्हॅल्यू. ओके. π/2 रेडियन. तर थिटाची किंमत किती आली आपल्याकडं, π/2. ओके. तर ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. फ्रॉम इक्वेशन किंवा ह्याला ए द्या. फ्रॉम इक्वेशन ए आय ची किंमत इन टर्म्स ऑफ पोलार फॉर्म काय येणार, 1 इन ब्रॅकेट कॉस π/2 प्लस आय साइन π/2. आय साइन π/2. ओके. चल. मग आय इक्वल्स टू कॉस π/2 प्लस आय साइन π/2 एवढं येईल. त्याच्यानंतर आता इथं रिक्वायरमेंट काय, इक्वेशन कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे आपल्याला, आय टू दी पॉवर 1/6. इथं तुम्हाला काय करावं लागेल मग, टेकिंग लिहा, टेकिंग 1/6 पॉवर ऑन बोथ साइड्स. 1/6 पॉवर ऑन बोथ साइड. मग आय टू दी पॉवर 1/6
इक्वल्स टू कॉस पाय बाय 2 प्लस आय साइन पाय बाय 2 टू द पॉवर 1/6 टू द पॉवर 1/6. ओके. ना पहिले काय करा, आता पॉवर आला फ्रॅक्शन आला म्हणजे तर तिला आपण डी मोबियस थेरम अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, जनरल फॉर्म तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. तर ह्याचं जनरल फॉर्म जे आहे मित्रांनो, आपण जनरल फॉर्म कसं लिहितो, कॉस 2k पाय प्लस पाय बाय 2, कारण की आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहे. तर रूट्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जनरल फॉर्मचं नेसेसिटी इथं रिक्वायर्ड असणार आहे. तर इथं प्लस आय साइन 2k पाय प्लस पाय बाय 2 होल टू द पॉवर 1/6 होल टू द पॉवर 1/6. लक्षात आलं का? तर हा तुमचा काय झाला, हा तुमचा जनरल फॉर्म झाला, कारण की आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे फॉर द पर्टिक्युलर इक्वेशन. आणि इक्वेशन काय होतं आपल्याकडं, x इक्वल्स टू I टू द पॉवर 1/6. ओके. Sure. Now, by using which theorem? De Moivre's theorem. De Moivre's theorem. थेरम काय सांगते ते लिहून घ्यायचं. कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, ठीक आहे, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा टू द पॉवर n असेल. ठीक आहे. कॉस थीटा म्हणजे पोलार फॉर्मचं पॉवर n असेल तर काय करायचं, जे पॉवर आहे ते अँगल सोबत मल्टिप्लाय करून घ्यायचं. सिंपल थेरम आहे. ओके. तर हे युजफुल ठरेल आपल्याला फाइंडिंग द रूट साठी. लक्षात आलं. चल, तर आय टू द पॉवर 1/6 ला मी कसं लिहू शकतो, बाय अप्लाइंग डी मोवियस थेरम. तर इथं कॉस 2k पाय प्लस पाय बाय 2, ओके, 2k पाय प्लस पाय बाय 2 डिवायडेड बाय काय लिहायच्या डिनॉमिनेटर मध्ये येणार 1/6. डिनॉमिनेटर मध्ये काय येणार 1/6, कारण की इथं फ्रॅक्शन आहे, तर फ्रॅक्शन मल्टिप्लाय केला अँगरला तर ते व्हॅल्यू 6 जे आहे ते डिनॉमिनेटर मध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर प्लस आय साइन ऑफ 2k पाय प्लस पाय बाय 2 डिवायडेड बाय 6. ओके. तर हे झाले तुमचं फॉर्मेशन ऑफ पर्टिक्युलर इक्वेशन. आता ह्याच्यानंतर तुम्हाला इथं व्हॅल्यूज डिफाईन करायच्या आहेत, वेअर k इक्वल्स टू 0, 1, 2, 3, 4 आणि लास्टली 5. रूट्स कुठून स्टार्ट करायचं आहे, 0 पासून स्टार्ट करायचं आहे. आणि एक जे नंबर आहे तर 6 मायनस 1 केला तर 5 येतो. मग 0 इन्क्लूड करून 5 पर्यंत तुम्हाला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि ते काय राहणार तुमच्या रूट्स ऑफ पर्टिक्युलर इक्वेशन, जे की तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलंय. ओके. नाव फॉर ह्याला इक्वेशन नंबर काय करा, इक्वेशन नंबर बी द्या. लक्षात आलं. नाव फ्रॉम किंवा असं करा, फॉर k इक्वल्स टू 0 फ्रॉम इक्वेशन बी एक्स नॉट येईल. बरोबर का, एक्स नॉट येईल, कारण की आपल्याला एक्सच्याच व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन आयच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. चल, तर के ची किंमत ह्या इक्वेशन मध्ये 0 पुट करा. 0 म्हटलं तर हा व्हॅल्यू 0 म्हणजे पाय बाय 2 राहतो आणि मल्टिप्लाय होईल डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे कॉस पाय बाय 12 प्लस आय साइन पाय बाय 12, आय साइन पाय बाय 12. लक्षात आलं. चल, नेक्स्ट ना, फॉर k इक्वल्स टू 1 फ्रॉम इक्वेशन बी, सिंपल काय करायचं, तर व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करून त्याचं अँगल कॅल्क्युलेट करायचं, टोटल अँगल. तेच तुमचे काय राहणार, तुमचे रूट्स राहणार आहे. तर x1 ची किंमत याच्यामध्ये 1 पुट करा, म्हणजे 2 पाय येईल. 2 पाय प्लस पाय बाय 2 किती येईल, 2 पाय प्लस पाय बाय 2 डिवायडेड बाय 6 आहे. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5 पाय डिवायडेड बाय 12 एवढं तुमचं अँगल, फायनल अँगल राहील फॉर k इक्वल्स टू 1. ठीक आहे. तर कॉस ऑफ 5 पाय डिवायडेड बाय 12 प्लस आय साइन ऑफ 5 पाय डिवायडेड बाय 12. ठीक आहे. सेम तसंच करायचं फॉर k इक्वल्स टू 2 फ्रॉम इक्वेशन नंबर बी.
आता व्हेरिएशन बघा, इथं 1 आहे तर 2 आहे. आता थर्ड याच्यामध्ये तुम्हाला माहित होईल तर काय सबस्टिट्यूशन करायचं 2. आता 2 into 2 4 आणि इथं 4 पाय डिवाइडेड 4 पाय प्लस पाय बाय 2 म्हणजे टोटल व्हॅल्यू किती येईल 9 पाय डिवाइडेड बाय 12. 9 पाय डिवाइडेड बाय 12 प्लस I sin 9 pi divided by 12. Okay. Now for k equals to 3 from equation B x4 ची किंमत किती येईल रे cos ऑफ. आता व्हेरिएशन बघा इथं काय नाही म्हणलं तर 1 5 9 म्हणजे डिफरन्स कितीचा आहे 4 चा आहे म्हणजे 4 ऍड करून पुढच्या अँगल्स यायले विदाउट अल्टरिंग द पाय बाय 12 व्हॅल्यू. ओके तर इथं 5 9 9 मध्ये 4 ऍड करा अँगल किती येईल 13 पाय डिवाइडेड बाय 12 ठीक आहे प्लस I sin 13 pi divided by 12. Okay. Now finally for k equals to 4 from equation number B. Okay. From equation number B value काय येईल चला x4 equals to cos 13 मध्ये अजून 4 ऍड करा म्हणजे 17 pi divided by 12 plus I sin 17 pi divided by 12 आणि for k equals to 5 from equation number B x5 ची किंमत किती येईल याच्यामध्ये 4 ऍड करा म्हणजे 21 पाय डिवाइडेड बाय 12 प्लस I sin 21 पाय डिवाइडेड बाय 12 हे तुमचं रिक्वायर्ड व्हॅल्यूज राहणार कशासाठी रूट्स फॉर द व्हेरिएबल x फॉर द व्हेरिएबल x. ठीक आहे इझी आहेत का आय होप सो हा सोल्युशन्स तुम्हाला कळाला असेल एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशाच क्वेश्चन्स तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन आणि ते क्वेश्चन्स कुठून मी घेणार आहे दॅट इज पीवायक्यू मॉडेल. ओके म्हणजे इझिली तुम्ही टार्गेट करू शकता तुमच्या डिपार्टमेंट एक्झाम साठी आणि आता अपकमिंग तुमच्या युनिट टेस्ट दॅट इज PT1 पिरियडिक टेस्ट 1 साठी तुम्ही म्हणजे हा लेक्चर्स तुम्हाला हेल्पफुल ठरेल. ओके तर असंच तुम्ही व्हिडिओ बघत चला व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला आणि लवकरच तुमच्यासाठी मी नवीन क्वेश्चन्स विथ व्हरायटीज ऑफ कन्सेप्ट तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येणार आहे रिलेटेड टू कॉम्प्लेक्स नंबर. तर आपलं टार्गेट राहील ह्या मंथ एंड मध्ये आपलं कॉम्प्लेक्स नंबर संपून जाव ठीक आहे विथ मॅक्झिमम 20 to 25 क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर ते व्यवस्थित करायचे आहेत नोट्स काढून घ्या काही डाऊट आलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. ठीक आहे तोपर्यंत थँक्यू.